पंढरपूरप्रमाणेच राज्यभरातील विठ्ठल मंदिरांमध्ये सध्या भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटेपासूनच विठ्ठल भक्तांनी मंदिरामध्ये मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। यवतमाळ, मालेगाव, मुंबईतील वडाळ्यामधील विठ्ठल मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी अगदी पहाटेपासून आहे। सोबत बीड आणि जळगावातील विठ्ठल मंदिरात देखील विठू नामाचा गजर सध्या पाहायला मिळतोय। तर तिकडे पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी आता गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीच्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या तीरी वैष्णवांचा मेळा आज भरल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय। अवघी पंढरी नगरी विठू नामात अक्षरशः दुमदुमून गेलेली आहे। थेट जाऊयात पंढरीमध्ये अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात। अमोल, आज लाखोंच्या संख्येने भाविक पंढरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या कित्येक दिवसांपासून शेकडो हजारो किलोमीटरचा पायी प्रवास केलेले वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरी नगरीत दाखल झालेले आहेत। नक्कीच आज या संपूर्ण पंढरी नगरीमध्ये वारकऱ्यांचा अक्षरशः मेळा भरलेला आहे। भक्तीचा महापूर आपल्याला या चंद्रभागेच्या घाटावर पाहायला मिळते। ही थेट दृश्य आपण चंद्रभागा नदीची पाहतोय की वारकऱ्यांनी कसा चंद्रभागेचा घाट आहे तो फुलून गेलेला आहे। खरं तर 2 दिवसांपासून वारकरी हे पंढरीमध्ये दाखल होण्यास सुरुवात झालेली होती आणि आज आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी या चंद्रभागेच्या नदीमध्ये स्नान करतात आणि मग विठुरायाच्या चरणी दर्शनाला जात आहेत। ही सगळी दृश्य पाहतोय। यंदा पाऊस झालेला आहे, समाधानकारक पाऊस झाला आणि त्यामुळे हे चंद्रभागा नदीचं पात्र आहे ते सुद्धा भरून वाहतंय आणि लाखो वारकरी आहेत ते या चंद्रभागेच्या नदीमध्ये सध्या स्नान करताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांपासून खरं तर वारकरी हे पायी चालत पंढरीच्या दिशेने येत होते। पांडुरंगाच्या भेटीची ओढ त्यांना होती आणि अखेर आज आषाढी एकादशी निमित्त हे सगळे वारकरी आहेत ते पंढरीमध्ये दाखल झाल्यानंतर या चंद्रभागेच्या तीरावर ते पवित्र असं स्नान करतात आणि त्यानंतर विठुरायाच्या दर्शनासाठी जातात। इतकंच नव्हे तर ज्या प्रमुख संतांच्या पालख्या आहेत यामध्ये संत तुकाराम महाराज, संत ज्ञानदेव महाराज, त्याचबरोबर संत सोपान काका, मुक्ताई, निवृत्तीनाथ असे जे संतांचे पालखी सोहळे आहेत ते सुद्धा या ठिकाणी येतात आणि त्यांच्या पादुकांना सुद्धा पवित्र असं स्नान आहे ते घातलं जातं आणि त्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा आहे ती सुद्धा घातली जाते। गोपाळ कालापर्यंत सगळं तर हा सगळा सोहळा आहे तो सुरू असतो आणि आज आषाढी एकादशी निमित्त हे सगळे वारकरी आहेत ते विठुरायाच्या चरणी नतमस्तक होत आहेत। जवळपास 22 ते 24 तास विठुरायाच्या दर्शनासाठी लागतात तरी सुद्धा वारकरी हे दर्शन रांगेमध्ये उभे आहेत। कित्येक किलोमीटरची रांग सध्या दर्शन रांगे सुद्धा साठी लागलेली पाहायला मिळते। पण हा जो भक्तीचा महासागर आहे तो आज आपल्याला आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी फुललेला पाहायला मिळतोय। हा संपूर्ण वारकऱ्यांचा सोहळा आहे। खरं तर 4 यात्रा एकादशीच्या असतात त्यातली सर्वात मोठी यात्रा ही आषाढी एकादशीची असते आणि यामुळे लाखो वारकरी आहेत ते राज्यभरातून या ठिकाणी येत असतात। जवळपास 15 लाखाहून अधिक वारकरी आज पंढरीमध्ये दाखल होतील असा एक अंदाज प्रशासनाचा आहे, पण हा आकडा वाढण्याची सुद्धा शक्यता आहे। संपूर्ण मंदिराचा परिसर आहे तो वारकऱ्यांनी अक्षरशः भरून गेलेला आहे आणि तसंच हा चंद्रभागेचा तीर आहे तो सुद्धा वारकऱ्यांनी अक्षरशः फुलून गेलेला आहे। करण अगदी अमोल, काल तू गैनीनाथ महाराज औसेकर यांच्याशी देखील संवाद साधलेला होता। मंदिर समितीच्या वतीनं कशा पद्धतीची तयारी केली आहे त्यांनी त्या संदर्भात माहिती दिलेली होती, त्या संदर्भात काय सांगशील? खरं तर यंदा वारकऱ्यांची संख्या ही जास्त आहे आणि त्यामुळे वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होणार नाही। दर्शन रांगेमध्ये वारकऱ्यांची व्यवस्था आहे ती सुद्धा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरं तर स्वतः या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये लक्ष घातलेलं होतं। त्यांनी आढावा सुद्धा या आधी घेतलेला होता आणि त्यामुळे रस्ते पाहिले किंवा वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था, वारकऱ्यांची शौचालयाची व्यवस्था असे वेगवेगळे जे घटक असतात या संपूर्ण वारीच्या सोहळ्यामध्ये त्याची संपूर्णपणे व्यवस्था आहे ती
मंदिर प्रशासनाकडून आणि राज्य प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा संपूर्ण सोहळा सुखकर हो, वारकऱ्यांना कुठेही अडचण निर्माण होऊ नये यासाठी खरं तर प्रयत्न केलेले आहेत। आणि एक नजर आपण या चंद्रभागेच्या तीरावर पाहिली तर कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने वारकऱ्यांना आहे ते पुढे सोडलं जाते। एक एक ब्लॉक्स आहेत ते या ठिकाणी केले जातात आणि मगच वारकऱ्यांना गर्दी कमी झाल्यानंतर पुढे सोडले जाते। असे टप्पे या ठिकाणी केले जातात, त्यामुळे कोणताही चेंगराचेंगरीचा प्रकार खरं तर या ठिकाणी घडू नये, कारण की लाखो वारकरी आहेत सध्या आपण या ठिकाणी पाहतोय ते एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे हे एक नियोजन आहे ते प्रशासनाकडून, पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि हळूहळू वारकऱ्यांना पुढे सोडलं जाते। आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी सुद्धा आपण पाहिलं की कित्येक किलोमीटरची रांग आहे ती सुद्धा तिथं लागलेली आहे। दर्शन मंडपात सुद्धा वारकऱ्यांना जेवणाची व्यवस्था आहे, चहाची व्यवस्था आहे, ती सुद्धा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। या वारी सोहळ्याच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवतायत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।